पंढरपूरमध्ये सामाजिक कार्यकर्ते बालाजी नागटिळक यांच्यावर जीवघेणा हल्ला केलेला आहे. त्यांच्यावरती आता सध्या सांगलीतील भारतीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. आपण पाहू शकता वाळूच्या माफिया लोकांनी कशा पद्धतीने यांच्यावर जीवघेणा हल्ला केलेला आहे. दोन्ही हातपाय प्लास्टर केलेले आहेत. या ठिकाणी हातसुद्धा प्लास्टर केलेला आहे. जीवावर बेतलेला प्रसंग नेमका रात्री काय होता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांगा काय नेमका प्रकार घडला आणि काय झालं रात्री आणि कशासाठी तुम्हाला त्या गावगुंडांनी वाळू माफियांनी हल्ला केला? मी त्यांच्या विरोधात वारंवार तक्रार दिल्या आहेत पोलीस डिपार्टमेंटला आणि महसूल विभागाला. मी रात्री 11 पावणे 11 दरम्यान माझ्या शेतात चाललो होतो नदीत पाणी सोडायला, उसाला पाणी सोडायला. त्यावेळी माझ्या समोरून एक गाडी आली, स्कॉर्पिओ ब्लॅक कलर. त्यांनी मला समोरून गाडी अडवली. माझ्यापाशी शिफ्ट गाडी होती. त्यांनी समोरून एक गाडी लावली, पाठीमागून एक गाडी लावली आणि मला तिथं थांबवलं त्यांनी. आणि नंतर त्या गाडीतून एक जण उतरला. मला दरवाजातून खाली उतरला आणि मला बंदूक लावली डोक्याला. माझ्या डोक्याला बंदूक लावणारा व्यक्ती अरविंद आटकळे होता आणि तो मला शिवीगाळ करायला लागला. नंतर तो प्रताप माने गाडीतून खाली उतरला तलवार घेऊन आणि मला शिवीगाळ चालू केली. सगळ्यांनी मिळून एक 8 ते 9 व्यक्ती होती. मला शिवीगाळ चालू केली. नंतर प्रताप माने यांनी मला तलवार पण हाणली. तलवार हाणत असताना मी तो वार हुकवला आणि थोडा साईडला झालो. की नंतर ह्यांनी मला सर्वांनी मिळून धरलं आणि तिथून अंधारात नेले. एक 1,500 ते 2,000 फूट तिथं अंधारा वीटभट्टी, पेट्रोल स्टॉपपासून वीटभट्टीच्या पलीकडे नेऊन त्यांनी मला अंधारात मारहाण केली. मारहाण अशा स्वरूपात झाली की मोठ्या प्रमाणात माझं तोपर्यंत मी थांबत नाही तोपर्यंत मला मारत होते. पाय तुटलं माझं, मारून माझं पाय तुटलेलं आहेत दोन्ही पण. तुम्ही मारू नका वगैरे काय बोललं का? याचना केलं? मारू नका म्हणलं, का असेल ते बसतो बाबा म्हणलं, माझ्याकडून चुकलं म्हणलं बाबा, मी नाही इथून पुढं अर्ज करत. पण नाही म्हणजे ती तू अर्ज केल्याच्या अनुषंगाने आम्ही तुला जिवंत सोडणार नाही असं वारंवार मला ती धमकी देऊन मारत होते. आणि नंतर त्यांनी ते माणिक माने जो ठेकेदार आहे आणि त्याचा मुलगा एक आहे, त्यांनी फोनवर त्यांची बातचीत चालू झाली. ह्याला जिवंत सोडायचं नाही, सोडू नकाच म्हणत होतो तो जिवंत. तरी पण मी तेवढ्यात बेशुद्ध झालो. बेशुद्ध झाल्यावर ते निघून गेले. घरच्यांना काय जीवे मारण्याच्या धमक्या वगैरे काय? मारताना तुम्हाला मारहाण करत असताना काय बोलत होते नेमके? काय देत होते धमक्या? ती मला म्हणत होते तुला पण खलास करणार, तुझे पोरं पण शाळेला जाताना खलास करून टाकेन, तुझ्या घरच्याशीला, बायका, लेकराला, आईवडिलांना, भावांना पण सोडणार नाही, अशा स्वरूपात मला धमके देत होते. आणि ह्याच्या मागं कोणतरी मोठ्या गुंडाचा हात आहे. आणि आता नवीन आलेले PI चिल्लावर साहेब व गणेश कुलकर्णी नामक तिथं म्हणजे गणेश कुलकर्णी जो आहे माणूस, तो PIची वसुली करतो. आणि ह्यांनी सर्वांनी मिळून माझ्यावर ही कट रचलेला आहे. आणि महसूल विभागाला सुद्धा, तहसीलदारला वारंवार मी कळवून, तहसीलदार पण त्यांना सामील आहे. मी तहसीलदारला मेसेज केलेला. तहसीलदार सुद्धा सचिन लंगोटे सुद्धा मी मेसेज त्यांना टाकला. इथं मोठ्या प्रमाणात वाळू चालू आहे, अर्ज केला. तर त्यांना लगेच त्या वाळू माफियाला तो मेसेज टाकलेला माघारी टाकतो आणि लगेच त्या वाळू माफियांचा मला फोन येतो, तुला नीट राहायचं आहे का नाही, नीट राहा, नसेल तर तुला संपवलं जाईल, असं धमकी देतात मला. म्हणजे पोलीस यंत्रणा आणि महसूल यंत्रणा हे वाळूचा जो माफिया आहे माणिक त्याच्या प्रताप माने यांच्याशी संबंधित आहे. त्यांनी हातमिळवणी करून सध्या त्या तुमच्या गावात वाळू उपसा सुरू आहे का बेकायदेशीर? हो, त्यात सगळे सामील आहेत. सगळे महसूल विभाग पण आहे सामील आणि पोलीस विभाग पण त्यात सामील आहे. वाळू माफियाला सर्व संगनमताने, ते दोघांच्या संगनमताने राजरोसपणे वाळू चालू असते. दिवसा मोठ्या प्रमाणात, रात्रभर मोठ्या प्रमाणात नदीतून 5-6 पोकले अजून सोन सुचते पंढरपूर तालुका भीमा नदीत 5 पोकलेन असतं. रात्रंदिवस वाळू चालू असते. तुम्ही या संदर्भात काय आवाज उठवला काय? हो, उठवला होता. मी पुणे विभागीय आयुक्ताला उपोषण केलं, अर्ज पण दिले होते मी. तरी पण काही महसूल विभागाने काही दखल घेतली नाही. शासनाची मोठी फसवणूक आहे. पोलिसांना पण मी गेलतो, पोलिसांना पण सांगितलं, पोलीस स्टेशनला पण माझा अर्ज आहे. आणि ह्याच्या आधी पण मी अर्ज दिला 23/4ला. माझ्या जीविताचा धोका आहे व माझ्यावर खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. दिलं होतं. काहीच केलं नाही. ह्याच्यावर काही दखल घेतली नाही. उलट माझ्यावर दबाव आणून माझ्याकडूनच काय म्हणजे हे करून दबाव आणतो, ते मला अडवायचा प्रयत्न केला. नंतर तो योगेश भारत चव्हाण, तो पण मोठा गुंड आहे, त्याला पण परत माझ्यावर हे केलं, तुला 1-2 दिवसात तुझं मर्डर होईल म्हणून सांगितलं. ह्यात काय बडे मोठे गुंड आहेत, प्रवृत्तीचे लोक आहेत म्हणून त्यांनी मला सांगितलं, तुझं 1-2 दिवसात खलास करून तुला, असं ते पण बोलला होता येऊन एक दिवशी.
आता या तुमच्या सामाजिक कार्यकर्ते तुम्ही आहात. तुम्ही समाजाचं चांगलं भलं व्हावं आणि शासनाचं बेकायदेशीर वाळू उपसा जे सुरू आहे आणि जे नुकसान व्हायला लागलं या संदर्भात तुम्ही आवाज उठवल्यानंतर तुमच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे, बरोबर आहे. हो. आता याच्यानंतर तुमच्या कुटुंबाचा जीवसुद्धा धोक्यात आलेला आहे. तुमच्या आता धमक्या तुम्हाला वारंवार राज्य सरकार, राज्याचे मुख्यमंत्री असतील, तुमचे पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, यांच्याकडे तुमची काय मागणी आहे आणि मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तुमची मागणी काय आहे? फडणवीस साहेबांनी ह्या प्रकरणाची दखल घेऊन आम्हाला व आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा व सरळ ते आणि सरळ तो वाळू ठेकेदार म्हणतो पालकमंत्री आमचाच आहे, पालकमंत्र्याकडून सांगितलं आहे सदर वाळू उपसा हा आम्ही करणारच, असं धमक्या पण तो मला देत होता वारंवार. हां, पालकमंत्र्यांच्याकडे काय मागणी? पालकमंत्र्यानं पण म्हणजे ह्याची दखल घेतली पाहिजे, खरं खोटं काय तपासलं पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. मला न्याय मिळाला पाहिजे. भविष्यात माझ्या कुटुंबसुद्धा धोक्यात आहे, माझी लेकरं बायको आई वडील. पोलीस संरक्षण मागतं का? हो, मला पोलीस संरक्षण पाहिजे ना. हां, ते पण त्यांनी डिपार्टमेंटची चौकशी करून मला पोलीस संरक्षण देऊ द्या, माझे काय म्हणणं नाही. नक्कीच आपण पाहू शकता राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे आता काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसं पाहिलं तर पंढरपूर हे विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी संपूर्ण देशात आणि जगात प्रसिद्ध आहे. एकीकडे संपूर्ण वारकरी या पंढरपूरच्या दिशेने जात आहे, तर दुसरीकडे वाळू माफियांनी या पंढरपूर तालुक्यात हायदूस घातलेला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्यावर असा जीवघेणा हल्ला होत जर असेल तर हे बिहार आहे का महाराष्ट्र आहे असा प्रश्न पंढरपूरकरांना पडलेला आहे. एखाद्याचं कुटुंब जर उद्ध्वस्त होत असेल आणि न्यायासाठी जर लढणाऱ्या माणसाची अवस्था अशी होत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्री आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशी करून जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली तर सर्वसामान्य लोकांना न्याय मिळणार आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.